चाल ना कितीचं घेतलं? 3000. 3500ची गोष्ट 3000ला भेटते. 3000 कमी केली ना. मी माझ्या फोनला लावून टाकते ना. हाय गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी परत जाणार आहे विलेपार्लेला सक्षमसोबत. मग विलेपार्लेला इफ मला ते परत नाही भेटलं, कारण ती मला बोलली की उद्या इथे ये तू, उद्या मी ब्लाऊज आणणार आहे तर तुला भेटू शकते इथे सेम जसं तुला पाहिजे. सो जर मला तिकडे नाही भेटलं तर मग मी दादरला जाईल. आणि दादरला तर मला वाटतं भेटूनच जाईल, कारण मी एक इंस्टाग्रामवर स्टोरी टाकलेली तर लोकांनी खूप मला दादर सजेस्ट केला आणि बोरिवली. तर मी आता विलेपार्लेला जाणार आहे तर बोरिवली जरा जास्त लांब आहे म्हणून मी दादरला जाईल. ॲक्च्युली मला पहिलाच दादरला जायला पाहिजे होतं असं वाटत होतं, पण ठीक आहे मी आता जाईन. आणि आता मी मस्तपैकी झोपून उठली आहे. 12 वाजले. तर मी रात्री किती वाजता झोपली तुम्हाला माहिती आहे? 5:30 की 6ला मी झोपली. म्हणजे मला झोपायचा काही टाईमच राहिला नाही आहे. आता मी नेटफ्लिक्स बघत खात पीत टाईमपास करत होती पूर्ण टाईम. सो आता मी उठेन, सक्षमला उठवेन, मी रेडी होईन आणि मग आम्ही निघू. सो आता व्लॉग मी थोडंसं रेडी होऊन किंवा काहीतरी उठून चालू करेन. आणि थँक्यू तुम्ही लोक माझा व्लॉग मी रोज नाही टाकत आहे. मी म्हणजे रिस्पॉन्स नाही देते कोणत्या गोष्टीचा, तरी बघतायत आणि तुम्ही मला बोलतात की तू किती चांगला व्लॉग बनवते येते, तर ते बघून मला खूप चांगलं वाटतं. पण मी आता कंटिन्यू करायचा विचार केला आणि मी आता ते ट्राय करते आहे. मी अलार्म लावलेत. ओके, सो मी उठून चालू करते. मला थोडंसं हे स्टाईल करायचं आहे, करून दे ना. तर मला ह्याच्यामध्ये हे हात टाकायचं आहे, कापून दे. अरे मागून कापायचं, मागून जास्त मोठा झाला. सो मी आता रेडी झाली आहे. मी जस्ट आता रेडी झाली आहे आणि मला तरी हे चांगलं वाटतंय जे मी घातलं आहे. आणि मी ह्याच्यामध्ये हे पण केलं आहे तर हे अजून चांगलं वाटतं. टॉप म्हणजे असं मॅनेजेबल झालं आहे ह्याचे हँड्स, कारण खूप असे वरती खालती टाईट होत होतं आणि आता ते बराबर होतं आहे. आणि मी लायनर नाही लावलं आहे आज, खूप एकदम जाते मी आणि चांगलं वाटतं. सो आता सक्षम येतो आहे, येशू येत नाही आहे माझ्यासोबत, पण येशूसाठी आपल्याला घ्यायचं आहे जर भेटलं ते तर. आणि आता मी थोड्या वेळाने निघेन. बाय. सक्षम आलाय खाली आणि माझा मिरर खूप घाण वाटतोय ना, पुसला पाहिजे. खूप दिवस झाले मी व्हिडिओ नाही बनवले ना, तर मी मिरर पण पुसला ना. सो आता सक्षम खाली आला आणि मी जाते हे येशूचे क्रॉक्स घालून पळाली आहे. ब्लॉग चालू होता, शिवी दिली मला. हा बोलला डॅश 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 टू. हा मला बोलला 2 मिनिटं झाली तू खाली नाही दिसली ना तर बघ. आणि मी 3 मिनिटं झाली खाली उभी आणि आलाच नाही. सोनाला बघ असं गाडी चालवताना सलमान खान समजतोय, असं समजायचं का. असं लात मारून एक ही लात मारून घे. हे बघ फाडून हात टाकलाय इसको बोलते हैं टॉयलेट. अगं लहान असतो हे सगळं मी लहानपणी करायचो. लहान नाही मी आता लय मोठी. तुझ्यापेक्षा मी किती वर्ष मोठी तुला माहिती पण आहे? 7-8 वर्ष मोठी. 8 वर्ष. थांब 6 वर्ष मोठी आहे. 6? मग मी 2 एक्स्ट्रा लावले ना तुझ्या. 6 कसं? मग किती वर्ष मोठी आहे? थांब तू 17 आहे ना? 20, 21, 22. 6 वर्ष मोठी आहे मी तुझ्यापेक्षा. 6 वर्ष. दीदी बोल दीदी. काय उपटली? जो हुकुम मेरे आका असं बोल.
लालाला लालाची गाडी दिली आणि आता आम्ही ऑटो जस्ट पकडले आणि आम्ही लोक डायरेक्ट विलेपार्ले स्टेशनला जाणार आहे इथून ऑटोने. सक्षम ना लय टाइमपास माणूस आहे, हे चांगलं वाटतं. असं वाटतं तर मी रायडिंगला चालले. भम भम भम. मला लोक बघत असतील तर काय विचार करत असतील ना. आणि आज मी काजळ लावलं, मी लायनर नाही लावलं. मी कधी कधी काजळ लावते, कधी कधी लायनर लावते. मी लायनर जास्त लावते, काजळ मी जास्त नाहीच लावत, कधीतरी एकदम रेअर. परत तिकडेच आली, येऊन उभी राहिली जिकडे मी काल होती. आणि आज इथे कोणच नाही, फक्त मी एकटी आली. आणि ए बघ इथे फोन येतोय, मला पण दिसतंय ते अवदसा येशू. मला काही घेऊनच देत नाही. नेक्स्ट टाइम मी सक्षमला कधी घेऊन येणार नाही माझ्यासोबत, कारण तो वैतागतोय. चाल ना कितीचं घेतलं. 3000. 3500ची गोष्ट 3000ला भेटते. 3000 नाही कमी केली. 2700 ओके, हे आवडले मला. हे बघू आता. आज बनली आहे 3000ची बत्ती, 3000 पण माझी 3200. मस्त ब्रिज क्रॉस. सो आता भेटूया आपण थोड्या वेळाने, जेव्हा आमचं धक 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 कमी होईल. असा विचार करू नका की आम्ही घेऊन पळालोय. आम्ही पैसे दिलेत, आम्ही रेस लावलेली म्हणून जरा आपलं. आणि माझी केस पण सुटले, त्याच्यावरच तुम्हाला समजत असेल की आम्ही लोक आता एकदम नॉर्मल झालोय. आमचे धडधड धुडधुड धाड 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 व्हायचं कमी झालंय. आणि आता आम्ही खायला आलोय काहीतरी. आणि इथे आमची 500ची बत्ती पण आमची नाही. हां, आणि मी माझी चनिया चोली आणि ब्लाऊज बघ. मी एक ब्लाऊज घेतला, एक चनिया चोली घेतली. चनाया चुली. मी एक चनाया चुली घेतली. चनाया चुली. गुजराती पब्लिक अनसबस्क्राईब करणार. सॉरी, एकदम हट करायच्या भावनांनी नाही बोललोय आम्ही, पण ते होतं तसं. चनाया चुली झालं, ह्याचं टाईप ऑटो टाईपमध्ये झालं. आणि मी तुम्हाला दाखवेन घरी जाऊन. आणि एवढा डबल एक्सेल साईज भेटलाय. माहीत नाही तुम्हाला माझ्या साईजचा होणार पण आहे की नाही. जर मला ते नाही झालं सक्षम तर सेकंड ऑप्शन नाही, ते कापून मी शिवेन. मी हाँ कलाकार इंसान हूँ मैं भाई. आई यार पण सक्षमचं आलं, पण माझं स्ट्रॉबेरी मिल्कशेक आलाच नाही. म्हणजे सब मेरे साथ ही ऐसा होता है भाई. आणि ह्याला बघा, आलंय तरी खात नाही. ये केसांचे हात घुमाना जरूरी था क्या? आणि फायनली माझं पण आलाय पिंक पिंक एकदम. पोट भरलं म्हणून माझं पण आता सक्षमला खावं लागणार आहे. आता खावं लागेल. आता खा गपचूप. माझा इतना मेरे पेट में गया नाही, इतना सा था बस. पण ठीक आहे, माझ्या हे मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक घेतलं ना म्हणून वाटतं. पण ठीक आहे, आता मी हे पिएन. मी एक स्टोरी टाकली होती, त्या स्टोरीवरती मला एवढे रिप्लाय आले की इथे भेटेन तिथे भेटेन तिथे भेटेन. आणि मला फायनली भेटला. तो इसको क्या दिया जाए? एक लाफा, बेल्ट ट्रीटमेंट, पट्टा ट्रीटमेंट डायरेक्ट. आणि आता माझ्याकडे असं मी हे घेऊन ठेवलंय की चोरीच घेणार आहे. नाही गजरे नको मला. कॅश नाही आमची, कॅश एवढीशी. आणि आता थोड्या वेळाने आम्ही घरी जाऊ. आता ऑटोमध्ये. नाही, घरी जाऊन मी हे पहिलं ट्राय करणार आहे. पण मला आजीकडे जायचं. पहिला मी तिकडे जाईन, मग आजीकडे जाईन. घरी तू पण घरीच जातोय ना? पूनम नगरच बोलला ना ऑटोवाल्याला. इथे
आजीकडे चप्पल काढते मी आणि मग अख्खं गाव भिडते अशी. आणि आता मला सुशांत माझा कॅमेरा आता ना गौरीला माहीत नाही मी दरवाजा खोलणार आहे. सुशांत दादा तिला टाळा लावून गेलेला बाहेर, तर मी सुशांत दादाकडनं चावी घेऊन आली. आता बघूया, तिला वाटेल सुशांत दादा आहे पण अतिथी आहे. कोणती चावी आहे ही असेल. गावरलीस ना पप्पांकडे चावी दिलीच ना आली. एकदम हळूच खाल्ला मी मुद्दाम की हिला थोडस एकदम हे दे की कोण आहे. तुला वाटलं तर मी येणार आहे. कुठे लावले सलून दाढी करतोय त्याकडे चावी घेतली आणि आली डायरेक्ट. मी दोन घागरे घेतला माझी मस्त बत्ती बनली थी. 4,000 का मेरा बत्ती बन गया. 4,000 पण आहे जास्त. दादरला मला काय समजलंच नाही. मला रिग्रेट होता आता. गप ना यार, मला घालायचं एकदा माझे पैसे गेले तरी तू अशी बोलते यार. थोडस मन ठेवायला तरी बोला ना यार. थांबा मिशी काढली म्हणून दोघांचा कलेश होतोय. कलेश छावा वाटतो ना एकदम मिशी काढून. आता तो छक्का डान्स करत होता. कर जरा परत एकदा. थँक्यू. नाही बघितला ना पण यार शी चांगली सनलाईट येत होती, जरा गोरी वाटत होती. डीजे ब्रावो केस उडव ना माझी अशी पंखा लावा केस उडव ना. जुल्फे टाकल्या. जाऊन दाढी काढून आलाय. पाणी ठेवलंच नाही. तू बोलला माझी ऍक्टिंग करतोय. परत अरे मामा होता वो आने के बाद मर्द होता बाद में तो ऐसे ही रहता. ये तो जाए हिला जो एकाच आठवते. अरे बापरे एकदा मी कसली आपटलेली असं सुशांत दादानी मला केलं. गोल गोल फिरवलं. पहिलं तर आमची लय मारामारी व्हायची माझ्या आणि सुशांत दादाची. साक्षीच्या घरी आणि मला कसलं फेकलेलं माहिती ना आपटलेलं. मी टंग करून डोकंच आपटलेलं माझं. एकदा तर मी सुशांत दादाला लय मस्त घाबर तुला माहिती मी एकदा तुला घाबरवलेलं ते तो मुंडी आणून ती तू तिकडे बेंचवर झोपलेला. डमी होती रे माझ्याकडे एवढीशी आणि तिची मोठी केस होती. हा झोपलेला तिकडे बेंचवर. मी मागून आली आणि ह्याच्या समोरच अशी ठेवली आणि हा तुझ्यासोबतच वाटतं कॉलवर बोलत होता. ह्याची असा जीव प्राण असा बाहेर आलेला. तुम्ही विचार करा रात्रीचं असं तुम्ही कुठे बसले असतील अंधारात रात्री आणि तुमच्या समोर अशी मान आली आधी. सुशांतचं पोट. हाय गाईस, तुम्हाला सूर्य बघायचा सकाळचा. थांबा आता उगवता सूर्य ब्ल्यू आता मावळता सूर्य आता उगवता सूर्य. एवढं ते लग्न झालंय जाता ह्याला एक पोरगा आहे किंवा पोरगी होईल. बापाच्या वयाचा आहे हा. बापाच्या म्हणजे बाप व्हायच्या वयाचा. माझा आता 19 चालू आहे. 30 आहे ना गौरी. 19 30 उलट केलं तर 3 वर्षाचाच आहे मी. मग तुला गू खायची आदत अजून गेली कशी नाही. लग्न केलं 3 वर्षातच. 3 वर्षातच लग्न केलं. 15 वर्षात पोरगा येईल मला. 15 वर्षाचा. काय बोलतो ना काय माझी केसांचा बघा कसा केलाय. मारताय आगे एक गौरी प्रेग्नेंट नाही होणार आहे. हाच होणार आहे ही गौरी.
अरे बापरे, पुसट सुशांत दादा. हा सुशांत दादा बघा आणि हा बघा. ह्या लोकांना मी बोलते चला जरा चालत जाऊया, जरा दोघांचं पण एकदम मस्त वर्कआउट होईल, पण नाही, आम्हाला ऑटोनेच जायचं आहे. बघ बसा बसा बसावे बसावे. आता अय्या मला वाटलं आता जागा होते की नाही, पण ह्या लोकांना ऑटोनेच जायचं होतं. स्टेशनला चाललो हा, चावी ठेवली का? बायको भाजी घेते, नवरा थैल्या घेऊन हिंडतोय. चकना घेत आहेत दोघं, बायको आणि नवरा. नवरा आणि बायको, सॉरी ना, चकना चकना आयटम. खूप म्हणजे खूप सारे असे कपडे ट्राय करून बघितले आणि ह्याच्या सर्वमधनं 3 आउटफिट झालेत. आता नवरात्रीचे लास्ट 3 दिवस माझ्याकडे मस्त आहेत कपडे एकदम, आणि माझं असं वाटतं 6 पॅक्स दिसत आहेत भेंडी, पण ठीक आहे भेंडी आहे. आणि हे तर हे तर मला खूप जास्तच आवडलं बाई. फक्त हे बघा तुम्ही किती मस्त आहे, हे खूप असं, आणि हे फिरत का नाही आता. आता मी लई खुश आहे एकदम, माझा मूड एकदम झकास झालाय, झकास. हा माझा ऑल टाइम फेवरेट ब्लाऊज आहे. हा मला नवरात्रीमध्ये हर टाइम खूप साथ देतो, खूप. सो बाय. सो आता जस्ट मी चेंज केला आणि मला एवढी झोप आली आहे ना आता मी झोपून जाणार आहे. आणि आज मी खूप म्हणजे असं रेअरली मी कधीतरी काजळ लावते, आणि आज मी काजळ लावलेलं तर माझे डोळे एकदम काळे वड्डे झाले आहेत खालून, पण तोंड पण म्हणून जास्त काळ वाटतं. आणि येशू पण बसली. येशूने माझं हे कधीचा कुर्ता घातला म्हणजे लास्ट नवरात्रीचा कुर्ता घातला आहे, जो पहिला दिवस घालू शकते मी, तोंड बघायचं. आणि आता मी झोपून जाणार आहे. आणि तुम्ही लोकांनी आणि माझं नवरात्रीचं एकदम हटके झालं या टायमाला, मला चांगलं भेटलं आहे एकदम मस्त. 3-4 दिवसाचे आउटफिट माझे एकदम रेडी आहेत. आणि जर मला अजून एक ब्लाऊज भेटला तर अजून 5 दिवस लास्टचे ते एकदम मस्त जाणार आहेत. सो आपण भेटूया उद्या भेटूया आपण डायरेक्ट नवरात्रीच्या पहिल्या दिवशी. आणि उद्या मी चांगली रेडी होईन, कुर्ता घालेन, मंदिरात जाईन, म्हणजे देवीच्या इथे मंदिरात जाईन. सो उद्याचा दिवस चांगला असणार आहे, म्हणजे पुढचे 9-10 दिवस एकदम मस्त मजेत जाणार आहेत सर्वांचेच. आणि तुमच्या सर्वांना पण हॅपी दिवाळी बोलतो. सॉरी गाय, सॉरी. सो इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.